ठाकरेंच्या शिवसेनेकडून पंतप्रधान मोदींना साडी चोळी आणि सिंदूर भेट, किशोरी पेडणेकरांनी भरली ओटी, तर भारत पाक सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट दाखवणारे पडदे फाडण्याचा ठाकरे सेनेचा इशारा। भारतीय संघ जयशहांच्या दबावापोटी पाकिस्तान विरोधात मैदानात उतरणारे, संजय राऊतांचा हल्लाबोल, तर भारतीय संघालाही पाकशी खेळताना लाज वाटली पाहिजे, राऊतांची टिप्पणी। आपल्या लोकांचं रक्त सांडलेलं असताना पाकिस्तान सोबत सामना खेळू नये, नाना पाटेकरांची भूमिका, तर खेळाडूंचा दोष नाही, सुनील शेट्टी पाकिस्तान सोबत सामना खेळण्याच्या बाजूने। नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात दाखवलं मतचोरीच्या संदर्भातील प्रात्यक्षिक, शरद पवार जयंत पाटलांसह महत्त्वाचे नेते उपस्थित, उद्या पक्षाचा आक्रोश मोर्चा। लक्ष्मण हाकेंच्या प्रस्तावावर मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर, कोणता मराठा सुखी ठेवला, जरांगेंचा अजित पवारांना सवाल, तर अलिबाबा असा उल्लेख करत छगन भुजबळांवर टीकास्त्र। संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठ्या नेत्याची विकेट पडली, सुरेश धस यांचं नाव न घेता धनंजय मुंडेंवर टीकास्त्र, सहकार्याने उद्योग केला म्हणून क्लीन बोल्ड झाले, असाही निशाणा। कोणताही प्रोजेक्ट करताना सरकारला दूर ठेवतो, कारण सरकारचा हात लागला की अडचणी सुरू होतात, पुण्यातील नाम फाउंडेशनच्या कार्यक्रमात नितीन गडकरींच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या। मनोहर पर्रीकर ट्रॅफिक पाहण्यासाठी फिरायचे तसे तुम्हीही फिरा, पुणेकर महिलेची थेट अजित पवारांकडे तक्रार, वेळ न सांगता या मग कळेल, थेट दादांनाच दिलं आव्हान। नाशिकमध्ये मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वार्षिक सभेत गोंधळ, संस्थेच्या खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतमतांतर असल्यानं मंचावरच धक्काबुक्की। सोलापूर, बीड, जालना आणि संभाजीनगरात तुफान पाऊस, काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती, सोलापुरात नाल्याच्या प्रवाहात रिक्षा चालक गेला वाहून। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटलांच्या नावाची घोषणा, तरुणांना साहित्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न करणार, अध्यक्षपदाचा मान मिळाल्यानंतर विश्वास पाटलांची एबीपी माझाला प्रतिक्रिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।